नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेषतः पूर्वार्ध जो आहे तो जास्त अनुकूल आहे असं म्हणता येईल. जमिनीचे आणि घर खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत ते चांगलं यश देऊन जातील. चांगली किंमतसुद्धा त्यांना या महिन्यात मिळू शकते. कारण एखादी गोष्ट विकायची झाली की क्लायंट येतच असतात, कस्टमर येतच असतात. पण केव्हा आपण निगोशिएट करायचं आणि केव्हा आपला हेका लावून धरायचा हे आपल्याला कळावं लागतं. तर हा पूर्वार्ध जो आहे या फेब्रुवारी महिन्याचा हा आपल्याला खरेदी विक्रीच्या, जमिनीच्या किंवा फ्लॅटच्या विक्रीतून योग्य ती किंमत आपल्याला देऊन जाईल. तुम्हाला निगोशिएशनची गरज भासणार नाही. तर हा फायदा तुमचा होणार. त्याचा आपण निश्चितच लाभ घ्या असं मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारण आपले जे पूर्वीचे मित्र जे आहेत, मित्रपरिवार जे आहेत, अगदी आपल्याला वयाने वृद्ध किंवा तरुणसुद्धा, ते आपल्याला थोडं चिंतेचं कारण ठरू शकतात. म्हणजे उधार उसनवारी घेणे काहीतरी कारणाने आणि ते नंतर परत न देणे किंवा काहीतरी विलंब लावणे, फालतू कारणे सांगणे, अशा काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कृपया या महिन्यात उधारी कोणाला देऊ नका. आणि उसनं दिल घेतलं असेल तर ते ताबडतोब परत द्या, की जेणेकरून ते प्रलंबित होणार नाही आणि तुमच्या डोक्याला कटकटी वाढतील. उधार कोणाला देऊ नका, नुकसान होणार असं दिसतंय. त्यामुळे या गोष्टीचा आपण योग्य अवलंब करा आणि चारात लांब राहा. कारण कोणतंही असो, उधारी या महिन्यात बंद असं आपण धोरण ठेवा. नोकरीमध्ये कटकट आहे, त्रास आहे, पण ते बदल होणं आता अपेक्षित नाही आणि ते होणारही नाही आहे. तर त्यासाठी योग्य वेळ अजून आली नाही आहे. कटकटी आहेत, त्रास आहे, पण ते थोडं झेला किंवा थोडंसं सहन करा. योग्य वेळ येताच तुम्हाला बदलीचे किंवा बढतीचे किंवा बदलायचे, नोकरी बदलायचे योग दिसतील. त्यावेळेला प्रयत्न करा. आत्ता प्रयत्न करू नका. नाउमेद व्हायला होईल आणि आपली हिंमत आपण गमावून बसाल. तसं व्हायला नको असेल तर वरिष्ठांशी आपण सामंजस्याने वागा, कोऑपरेट करा, त्यांना कोऑर्डिनेट करा, की जेणेकरून त्यांचा जो काही आपल्याला त्रास होणार आहे तो टाळता येईल. जे उद्योगधंदा, लघुउद्योग, मोठे उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आत्ताच्या आत्ता काही नवीन ऑपॉर्च्युनिटी येणार नाही आहे. म्हणून आहे तेच शक्यतो चालू ठेवा. काही प्लॅटफॉर्म बेसिसवर काही काम करायचं असेल अगदी रूट लेवलला तर ते तुम्ही आत्ता करून घ्या. पण नवीन बदल काही मात्र या महिन्यात होणार नाही आहे. कोर्टाच्या प्रसंगामध्ये, कचेरीमध्ये, कोर्ट कचेरी या बाबतीत किंवा सरकारी पोलीस स्टेशन अशा बाबतीत आपण थोडंसं त्रासदायक ठरू शकता. म्हणून कोर्टाची पायरी शक्यतो नको, दावा लावणं हे नको. आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन किंवा अन्य काही कारणाने तिकडे काही कारणांनी जाणं आणि त्यात कुठल्या तरी भानगडीत सापडणं या गोष्टी टाळा, की ज्याकडून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपल्या कामाच्या ठिकाणी भरपूर काम आपल्याला दिसून येत आहे. कामाचा काही तुटवडा नाही आहे. जेवढं आपण काम कराल तेवढं काम आपल्या डोक्यावर बसेल. पण एक सांगतो की त्यातून आपल्या ज्ञानाची वृद्धी होईल, अनुभवाची वृद्धी होईल. असं काम तुम्ही करताय. त्यामुळे अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अनुभवाची शिदोरी तुमच्यापाशी जमा होते आहे. त्यामुळे कष्ट असेल, कष्ट करा, काही हरकत नाही आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारण भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये जे काही बिझनेस करणारे लोक आहेत त्यांनी आता नवीन पार्टनर ॲड करू नका. जरी थोडा कालावधी टफ असेल तर सुद्धा नवीन पार्टनरशिप घेणं, नवीन पार्टनरशिप, नवीन लोन घेणं अशा काही गोष्टी या महिन्यात करू नका. की ते लोन आपल्याला फेडता फेडता पुढे पुरेवाट होईल किंवा त्यातून काही खूपसं आपल्याला
मिळणार नाही आहे. त्यामुळे लोन काय घेणं आजकाल सोपं आहे की बँकेत गेला, आपला रिपोर्ट सादर केला की तुम्हाला काही ना काही या बँकेतून न तर त्या बँकेतून लोन मिळू शकतं. पण ते आता धंद्यासाठी लोन घेऊ नका, ते रिपे करणं त्रासदायक होईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग दिसून येतात, तर त्या प्रसंगाला सामोरं जा. कार्यानिमित्त काही प्रवास करणे, लग्न कार्य, घरामधील नातेवाईकांचं, अशा कारणाने आपण प्रवास करणे असंही दिसून येतं आहे. तर अवश्य करा तुम्ही. त्यातल्या समारंभात आपली हजेरी लावा आणि त्या हजेरीतून तुम्हालाही हजेरी लावून तुम्हालाही काही आनंद निश्चितपणे मिळू शकतो. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की उगाचच खरेदी करणं काही गोष्टींची हे टाळा. कारण असं आत्ता दिसतंय की आपलं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाच्या मानाने तुम्ही जास्त आणि अनावश्यक खर्च करत आहात. तो अनावश्यक खर्च तुम्ही या महिन्यात टाळा. खरोखर आवश्यकता असेल, 2-2, 3-3 वेळा तुमची खात्री पटली तरच तो व्यवहार तुम्ही करा, अन्यथा असा व्यवहार करू नका. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती थोडी मानसिक त्रासातून जात आहेत. त्यांना निर्णय घेणं कळत नाही आहे, कन्फ्युजन आहे. तर आपले सिनियर्स किंवा आपले योग्य प्रशिक्षक, टीचर्स जे आहे त्यांच्याशी सल्लामसलत करा आणि ते जो काही योग्य सल्ला देतील त्याप्रमाणे करा. तुमचं नुकसान होणार नाही आहे. कारण तुमची क्षमता आता सध्या या महिन्यात कमी आहे निर्णय घेण्याची, म्हणून त्यांचा सल्ला तुम्ही पाळा, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की शक्यतो उधारी घेणं, पूर्वी मी बोललो आहे पण पुन्हा एकदा सांगतो, उधारी घेणं आणि उधारीतून काही करणं अशा गोष्टी टाळा. सरकारी अधिकाऱ्यांचा आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. पूर्वी घेतलेलं लोन किंवा काही अशा केसेस, नोकरी कोर्टाच्या जुन्या केसेस, यातून काही त्रास होऊ शकतो. तर तो त्रास जो आहे तो योग्य प्रकारे टाळा किंवा तो त्रास अंगावर घेऊन तुम्ही जीवन जगू शकत नाही. तर ज्या गोष्टी होणार नाही त्याच्याकडे सोडून द्या, त्या गोष्टी त्याच्यामागे लागू नका. हाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. मीन राशींच्या व्यक्तीने मी असं सांगेन, उत्पन्न तुमचं आहे ह्या महिन्यात योग्य ते, पण ते पहिल्या पंधरवड्यात चांगलं आहे. दुसऱ्या पंधरवड्यात मात्र थोडंसं खर्चिक बाजू जास्त दिसून येते. तर पहिल्या पंधरवड्यात मिळालेलं जे आहे ते दुसऱ्या पंधरवड्यात जेव्हा कमी मिळणार आहे त्यासाठी योग्य ते राखून ठेवा आणि त्याचा बॅलन्स करा, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.